तर कुठं आम्ही जातो तिथं लोकांचं असं म्हणणं येतंय की अहो महागाई इतकी वाढत चालली आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत चालल्यात, गॅसच्या किमती वाढत चालल्या, गॅस आम्हाला वेळेवर मिळत नाही. तर कुणीतरी आमच्यासाठी लढलं पाहिजे आणि ती भूमिका आम्ही हातामध्ये घेतलेली आहे. त्या पद्धतीने आम्ही तिथं लढत आहोत आणि त्या अनुषंगानेच लोकांच्या वतीने या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी, झोपलेलं सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. यांना महिलांचं तर या सरकारला काही पडलेलं नाही, कारण का आज जर आपण बघितलं या सरकारच्या काळामध्ये दरवर्षी 50,000 महिलांवर अत्याचार होत आहेत. दिवसाला 24 बलात्कार आपल्या या महाराष्ट्रामध्ये होतात, म्हणजे तासाला एक. आणि हे पहिल्यांदा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. नेमकं काय कारण आहे? हे काय झालंय की जिथं कुठं आम्ही जातो तिथं लोकांचं असं म्हणणं येतंय की अहो महागाई इतकी वाढत चालली आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत चालल्यात, गॅसच्या किमती वाढत चालल्या, गॅस आम्हाला वेळेवर मिळत नाही. तर कुणीतरी आमच्यासाठी लढलं पाहिजे आणि ती भूमिका आम्ही हातामध्ये घेतलेली आहे. त्या पद्धतीने आम्ही तिथं लढत आहोत आणि त्या अनुषंगानेच लोकांच्या वतीने या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी, झोपलेलं सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. पदाधिकाऱ्यांनी खूप चांगला प्रयत्न तिथं केला. लोक मोठ्या संख्येने स्वतःहून आले आणि एक चांगलं यशस्वी आंदोलन तिथं झालं. नक्कीच सरकारवर आता कुठे ना कुठे ते दबाव निर्माण होईल. सर, निवडणुका आल्या की मोठ्या प्रमाणात जाहीरनामे केले जातात की महिलांना चूल सोडून आता गॅसचा वापर दिला जाणार आहे, एलपीजी पुरवले जाणार आहे. मात्र तेच दिवस आता सरकारने परत महिलांना दाखवले आहेत का? यांना महिलांचं तर या सरकारला काही पडलेलं नाही, कारण का आज जर आपण बघितलं या सरकारच्या काळामध्ये दरवर्षी 50,000 महिलांवर अत्याचार होत आहेत. दिवसाला 24 बलात्कार आपल्या या महाराष्ट्रामध्ये होतात, म्हणजे तासाला एक. अशा परिस्थितीमध्ये महिलांची परिस्थिती काय, महिलांना अडचणी काय आहेत, याचं काही घेणं देणं नाही. जसं इलेक्शनच्या आधी महिलांना 1,500 रुपये देऊन बोलवण्याचा प्रयत्न तिथं केला आणि कुठेतरी मतदान विकत घेण्याचा प्रयत्न केला. 2.5 कोटी महिलांना तिथं लाडकी बहीण योजना सुरू केली. इलेक्शन झालं की त्यातलं 1 कोटी महिलांचं नाव कमी केलं आणि येत्या काळामध्ये कदाचित पूर्णपणे राहिलेले 1.5 कोटी आहेत त्यांचंही नाव तिथं पूर्ण कमी केलं जाईल. शेतकऱ्याला आधी आश्वासन वेगळं नंतर. त्यामुळे हे सरकार आहे ना, हे खोटारडं सरकार आहे, इलेक्शन पुरतं काम करणारं सरकार आहे. इलेक्शन झाल्यानंतर सामान्य लोकांना जवळ करण्यापेक्षा कॉन्ट्रॅक्टर, गुंड आणि पैसा कमवणारे मोठे मोठे जे काही 3-4 मोठे ग्रुप आहेत, नाहीतर जे मोठे व्यावसायिक आहेत त्यांनाच हे जवळ करतं. बाकी यांना सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही. येत्या काळामध्ये प्रशासन काय महागाई कमी करेल किंवा भ्रष्टाचार कमी करेल या सगळ्याकडे लक्ष देईल का सामान्य लोकांचं मरणच होणार आहे? शेवटी प्रशासन कोणाच्या आदेशावर चालतं? तर शासनाच्या. शासन आज कोणाच्या हातामध्ये आहे? तर भाजपच्या. भाजपला मला असं वाटतं की धोरण करणारेच लोक त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांची धोरणंही फसत चाललेली आहेत. तेलाच्या बाबतीत ते फसलेत. आता इराण आपला मित्र देश होता. आपल्याला मदत करायचा, स्वस्तात तेल द्यायचा. त्याच्याबरोबर आपण त्याची साथ न देता अमेरिकेची साथ दिली. अमेरिकेकडनं महागडं तेल घेतोय, रशियाकडनं महागडं तेल घेतोय, व्हेनेझुएलाकडनं महागडं तेल घेतोय. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये असणारा जो सामान्य नागरिक आहे, जो महागडं तिथं पेट्रोल आणि डिझेल घेतोय, तो खरं तर मदत कोणाला करतोय? तर अमेरिकेला करतोय. त्यामुळे हे जे केंद्रातलं सरकार आहे, अमेरिकेसाठी काम करतंय का लोकांसाठी? हे दुर्दैवाने त्या ठिकाणी कळत नाही. आज आरबीआयने $12 बिलियन म्हणजे 1,10,000 कोटी रुपयाचं सोनं, जे आपल्या सगळ्यांच्या कष्टातून आरबीआयकडे त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, ज्याला आपण रिझर्व्ह फंड म्हणतो, ते सोनं त्याच्यातून विकलं गेलं. म्हणजे कुठं ना कुठंतरी आपण दिवाळखोरीकडे दुर्दैवाने तिथं चाललोय, असं एक अंदाज आता आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे मोदी सरकार एकंदरीत मैत्री सांभाळते तर सामान्य माणूस जो आहे तो गरिबीकडे मरताना नाही, दिसतोय. मैत्री सांभाळायच्या मागे काय कारण आहे? एक तर मैत्री अशी असते की आपण जन्मापासून बरोबर आहोत, एकदम म्हणतो ना आपण पर घनिष्ठ कपडे पण मैत्री. घनिष्ठ मैत्री, कपडे पण आपण घालायचो अशी मैत्री. पण इथं असं दिसतंय की अमेरिकेकडे भारताच्या बाबतीत नाहीतर या ठराविक नेत्यांच्या बाबतीत काहीतरी माहिती आहे आणि ती माहिती असल्यामुळे आपले नेते घाबरतायत. कुठेतरी भीतीची मैत्री तिथं सांभाळली जाते. पण मात्र या देशामध्ये असणारे 250 कोटी लोक आज अडचणीत आलेत, हे मात्र खरं. येत्या काळामध्ये जेनझीचा हा सगळा जो वावर बघता नेपाळ सारखी परिस्थिती होईल का? हे बघा, जेनझीचं खासियत काय की जेनझी लढायला तयार असतात, ते कोणाला घाबरत नाही. ते व्यक्त होतात. पोलिसांनी काय करा, हे करा, ते करा, काय त्यांना फरक पडत नाही. आणि जेनझी आज बोलत असताना फक्त त्यांच्याबद्दल बोलतात असं नाही, त्यांच्या पालकांबद्दल सुद्धा बोलतात. त्यामुळे उद्या जाऊन युवा वर्ग जो आहे तो ठरवणार आहे कोणाचं इलेक्शन सरकार या देशामध्ये येणार आहे. पण या युवांनी आता तरी ठरवलेलं आहे की हे जे आज सरकार सत्तेत आहेत त्यांना मात्र घरी बसवायचं.